नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. तर आज बघा आपल्याकडे काय बेत आहे. तर संक्रांत स्पेशल आज मी तिळगुळ लाडू बनवत आहे. तर 1 वाटी मी इथे शेंगदाणे घेतले, ते चांगले भाजून घेतले व्यवस्थित आणि हाताने असे चोळून घेतले, त्याचा सगळी साल काढून घेतली आणि अर्धा किलो तीळ घेतली आणि अर्धा किलो साधा गूळ घेतला. कारण खूप जणांचं असं म्हणणं होतं की साध्या गुळामध्ये म्हणजे तिळाचे लाडू जमतात का नाही असं म्हणून, का चिक्कीचाच गूळ पाहिजे. असं काही नाही की आपल्याला लाडू बनवायचे असेल तर चिक्कीचाच गूळ पाहिजे. साध्या गुळामध्ये सुद्धा आपले लाडू खूप छान जमतात. हे बघा आता पाक असा व्यवस्थित करून घ्यायचा आणि याचा डिटेल ब्लॉगसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही तो देखील बघून घ्या. पाक व्यवस्थित इथे असा कडक झाला की पाण्यामध्ये बघा असा चेक करायचा व्यवस्थित, त्याचं अशी गोळी बनवून पाण्यात टाकायची, ती वाजली की समजायचं पाक परफेक्ट झाला आहे. आणि शेंगदाणे आता आपल्याला जसे पाहिजे ना तसे बारीक करून घ्यायचे, म्हणजे नुसत्या 2 खापा हव्या असेल तर 2 खापांमध्ये करायचे किंवा असं जरा जाडसर आपल्याला त्याची भरड करायची असेल तर करून घ्यायची. आणि आता बघा पाकामध्ये व्यवस्थित मी तीळ भाजून व्यवस्थित मिक्स केली, शेंगदाणे टाकले, त्याच्यानंतर आपल्या फ्लेवरसाठी बघा मी जायफळ आणि वेलचीची पूड टाकली आहे. आणि परातीला आहे ना, आता आपल्याला हे लाडू गरम गरमच बांधायचे असतात, कारण काय होतं थंड झालं मिश्रण की लाडू म्हणजे हे पाक लगेच असा कडक होत चालतो, लाडू जमत नाही. म्हणून असं परातीमध्ये तूप लावलं थोडं चिपकू नये म्हणून आणि ते मिश्रण टाकलं आणि चमच्याने ना असं लगेच आपण आहे ना साईडला करायचं, म्हणजे आपल्याला ते बांधायला एकदम सोपे पडतात. आणि हाताला पाहिजे तर थोडंसं आपण पाण्याचा हात लावायचा किंवा असं तुपाचा वगैरे हात लावायचा आणि असे मस्त लाडू बांधून घ्यायचे. तर बघा आता मी लाडू कसे बांधून घेतलेले आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि लाडू कसे झाले हे पण मला कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे लाडू असे छान गरम गरम बांधून घ्यायचे. आणि अजिबात हे लाडू जास्त कडक पण नाही आणि जास्त नरम नाही, असे मीडियम झाले. तुम्ही आता लास्टपर्यंत बघा, लाडू किती छान होतात साध्या गुळामध्ये पण. तर असं चमच्याच्या साहाय्याने मी साईडला करून करून पटापट असे बांधून घ्यायचे. आणि हाताला जर हे मिश्रण जास्त चिपकत असेल तर मग थोडंसं तूप लावून मग हे लाडू बांधा. अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो तीळ असेल तर त्याला म्हणजे 250 ग्रॅम शेंगदाणे मी घातलेले आहे इथे. बघा लाडू आपले किती छान झाले आहे, बघा किती व्यवस्थित झाले ना. चला मग बाय.